कमेंट करणं सोपं आहे, फक्त 2 मिनिटं मुश्किलीने लागतात. पण आधी नीट जाणून घ्या की बाबा जिकडे खरोखर लोकं चुकतात ना, आपण त्याला चूक म्हणलं पाहिजे. ना की समजा मी कुठल्या बीजेपीबद्दल बोलतो तर शिवसेनेला बोलतात नाही असं आहे, शिवसेनेबद्दल बोलतो तर बीजेपीला बोलतात असं आहे. अरे असं काही नाही आहे. चुकीला मी चूक म्हणतो, बरोबरला बरोबर म्हणतो. जिकडे काही अन्याय होते त्याला अन्याय बोलायचं. खूप साधी सरळ गोष्ट आहे. अजून एक दुसरी कमेंट बघा आता, की ह्या दादाचं पूर्णपणे खरं आहे. जर आज एक सामान्य माणूस एक न्यूट्रल राहून जर एकत्र नाही आला, तर इथून पुढे समजा जर स्थानिक भूमिपुत्र इकडचे लोकल रहिवासी जे वर्षानुवर्ष इकडे राहतात आहे, गाववाले लोक, महाराष्ट्रीयन मराठी लोक, जर ह्यांच्यावरती अन्याय होत असेल तर तुम्ही काय भविष्य बघताल की पुढे जाऊन तुमच्यावरती काय होणार नाही. आपलं कसं असतं ना की बाबा इथे समजा कोणा गव्हर्नमेंटच्या चुकीमुळे एकाचा मृत्यू झाला आहे, काही डेथ झाले, काही इन्सिडेंट झालं, तर आपण काय विचार करतो, जाऊ दे ना, माझं काय जातं आहे, माझ्या घरी काय झालं आहे, इथे समजा काही चुकीचं घडलं तर माझ्याकडे काय जातं आहे. पण आपलं असंच असतं की जोपर्यंत आपल्यावरती येत नाही तोपर्यंत आपण पुढाकार घेत नाही. आणि हीच गोष्ट एक दिवस आपल्याला खूप महागात पडणार आहे. जेव्हा खरोखर आपल्यावरती येईल ना, तेव्हा समाज उभा राहणार नाही. आपण आपलं शहर, आपली जबाबदारी आणि आपला समाज, आपला देश ज्या दिवशी समजू त्या दिवशी बरेच बदल घडतील. कारण की प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यासाठी जेव्हा उभे राहू तेव्हा समाज आपल्यासाठी उभे राहील. तर मी एवढंच सांगतो की आपलं शहर समजा, आपला समाज समजा, तेव्हा जाऊन कुठे ना कुठे बदल घडेल. आपण नेहमी जर असं बोलू माझं काय जातं आहे, मला काय होतं आहे, तर आपल्यावर पण एखाद्या वेळेस वेळ येईल आणि तेव्हा पण कोण उभे राहणार नाही.